हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण फलाहारी जिलेबी रेसिपी बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे। आपण नेहमी मार्केटमधून तीच ती जिलेबी आणून खातोच ना खव्याची, तर आज आपण आलूची जिलेबी कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला तर ही जिलेबी खव्याच्या जिलेबीपेक्षाही अप्रतिम लागते। तर त्यासाठी ते मी मीडियम साईजचे 4 आलू घेतलेले आहे। आलूंना बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंडसुद्धा करून घ्यायचं आहे। तरी ते मी पूर्ण थंड करून घेतलेले आहे आलू। आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलूला कट करून ॲड करून घ्यायचा आहे। तरी ते मी कट करून ॲड केलेलं आहे। हवं तर तुम्ही ते ग्रेटरने ग्रेट करून सुद्धा ॲड करून घेऊ शकता, कारण आपल्याला इथे एकदम फाईन अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। त्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकी फ्रेश दही ॲड करायची आहे आणि आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सर लावून एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची। आपल्याला फाईन असं एकदम स्मूथ असा बॅटर इथे तयार करून घ्यायचा आहे। तर आलू आणि दहीचा बॅटर तयार झाला आहे। आता यामध्येच ना आपल्याला अरारोट ॲड करायचा आहे। तरी ते मी मोजून कपाने 1 कप इतकं अरारोट घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही एखाद्या कपाचा किंवा एखाद्या वाटीचा मेजरमेंट घेऊ शकता इथे। आता परत आपल्याला याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि याचा बॅटर तयार करायचा आहे। तर बघा इथे मी परत एकदा मिक्सरला लावून घेतलेला आहे। खूप ठीक आहे बॅटर। आता यामध्ये ना आपल्याला अर्धा कप इतकं दूध ॲड करायचं आहे। तर इथे आपल्याला दूध थंड ॲड करायचं नाही आहे। फ्रीजमधून काढल्याबरोबर दूध यामध्ये ॲड करायचं नाही आहे। नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। गरम करून थंड झालेलं दूध इथे मी ॲड करून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि स्मूथ असा इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तरी ते मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। स्मूथ असा इथे बॅटर तयार झालेला आहे आणि यामध्ये ना एकही आलूचे कण राहिले नाही पाहिजे। जर राहिले तर तुम्ही यामध्ये एकतर तुम्ही गाळणीने गाळून घ्या, म्हणजे व्यवस्थित चाळून घेतल्याने यामधले पूर्ण गुठळ्या निघून जातात आणि स्मूथ असा बॅटर तयार होतो। तरी ते आपला बॅटर परफेक्ट आहे। यामध्ये एकही आलूचे कण राहिले नाही आहेत। खूप छान बॅटर तयार झाला आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा बघा, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त थिक नाही, व्यवस्थित आपला इथे बॅटर तयार झालेला आहे। मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे, किती पीठ ॲड करायचं आहे, किती दूध ॲड करायचं आहे। तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच ही जिलेबी कशी बनवायची ते बघा। तर पूर्ण बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला हा बॅटर आणि यामध्ये ना आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत आधी याला फिरवून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये एअर भरेल आणि खूप छान आपली जिलेबी तर कुरकुरी बनेल। त्यासाठी 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित याला फेटून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला ना एक चिमूटभर म्हणा, चिमूटभर इतकं खायचं सोडा ॲड करायचा आहे आणि परत व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर पायपिंग बॅगमध्ये भरून घ्या, नसेल तर तुम्ही एखादी तुमच्याकडे जर सॉसची बॉटल असेल तर सॉसच्या बॉटलमध्ये ॲड करा, नसेल तर दुधाची पॉकेट असतो ना दुधाचा, त्याच्यामध्ये ॲड करून घ्या। तर इथे माझ्याकडे पायपिंग बॅग अवेलेबल होती, तर मी पायपिंग बॅगचा वापर करणार आहे। तर एका ग्लासमध्ये अशा प्रकारे फसवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा बॅटर ॲड करून घ्यायचा आहे। आता बॅटर ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याला असं कवर करून घ्यायचं आहे, वर करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला असं पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे। तर आपलं आता जिलेबी बनवण्यासाठी बॅटर तर तयार झाला आहे। लगेच आपण शुगर सिरप बनवून घेऊया। त्यासाठी ते मी चहाचा एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप इतकी साखर ॲड करायची आहे आणि 1 कप इतकंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। इथे मी परफेक्ट मेजरमेंट सांगत आहे किंवा आपल्याला खूप जास्त यामध्ये कोणते टिप्स असतात किंवा ट्रिक्स आहे असं काही नाही। नॉर्मली आपण घरामध्ये जसं पाक बनवतो ना तसंच पाक इथे बनवून घ्यायचं आहे। तर गॅस ऑन करून घेतलेला आहे। आता पूर्ण यामधली साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। आता थोडंसं आपल्याला इथे चिपचिप असा इथे पाक बनवायचा आहे। तर बघा, यामध्येच मी 2 ते 3 ड्रॉप इतकं येलो फूड कलर ॲड केलेला आहे, म्हणजे आपली जिलेबी दिसायला छान दिसेल, छान कलर येईल, त्यासाठी ॲड केलेला आहे। ऑप्शनल आहे, असेल तर ॲड करा, नसेल आवडत तुम्हाला तर स्किप करा। तर परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मी तुम्हाला पाकसुद्धा चेक करून दाखवणार आहे की कसा बनवायचा आपल्याला। आता यामध्येच ना आपल्याला थोडीशी 2 ते 3 हिरवी इलायची बारीक कुटून ॲड करून घ्यायची आहे आणि थोडंसं केसरचे धागे ॲड करायचे आहे। 1-2 मिनिटापर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। तर बघा, पाकला मी 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण चेक करून घेऊया की पाक झाला आहे की नाही। काय करायचं, एका चमचमध्ये थोडासा पाक घ्यायचं, दोन्ही बोटाच्या मध्ये चेक करून बघायचं। जर पाक बोटाला चिपचिपा लागला तर समजायचा पाक तयार आहे। तर आपला पाक इथे बनवून तयार झाला होता। गॅस बंद करून घेते
आता पाक तर तयार झाला आहे, बॅटरसुद्धा रेडी आहे. तर लगेच आपण जलेबी बनवून घेऊया, कारण पाक गरम असताना त्यामध्ये आपल्याला जलेबी ॲड करावं लागते. तर बघा मी हा तेल आहे ना दुसऱ्या गॅसवर गरम करून घेतलेला आहे. आणि तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, एकदम हलकं कोमट आपल्याला इथं तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये जलेबी पिळून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे जलेबी पिळून घेतल्यानंतर त्यावरून अशा प्रकारे क्रिस क्रॉसमध्ये म्हणजे काढायची आहे. म्हणजे आपली जलेबी खूप जास्त फैलणार नाही, नाहीतर खूप जास्त पसरून जाते जलेबी. तर अशा प्रकारे मी इथे करून दाखवलेली आहे बघा. तर एकाच वेळेला भरपूर सारी जलेबीसुद्धा नका ॲड करू, 2 ते 3 जलेबी ॲड करा. जर पॅन खूप मोठा असेल तर तुम्ही 4 ते 5सुद्धा करू शकता. तर माझ्याकडे पॅन थोडंसं छोटं आहे साईजमध्ये, त्यासाठी ते मी 2-3 करून इथे सगळ्या जलेब्या बनवून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला जलेबी व्यवस्थित इथे राऊंड शेपमध्ये पिळून घ्यायची आहे. आणि वरून क्रिस क्रॉसमध्ये सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे आपली जलेबी छान होईल, खूप जास्त पसरणार नाही. तर एका साईडनं व्यवस्थित शिजल्यानंतर याला पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छान असा गोल्डन कलर येईल तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा मी आलटून पलटून दोन्ही साईडनी जलेबीला व्यवस्थित तळून घेणार आहे. आणि छान जोपर्यंत लालसर कलर होत नाही ना, कुरकुरी जलेबी होत नाही तोपर्यंत तळायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कमी गॅसवरच आपल्याला ही जलेबी तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवली तर जलेबी व्यवस्थित कुरकुरी होत नाही, म्हणून गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आणि कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी व्यवस्थित जलेबीला लाल कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता काढून घेऊया. तर इथे दुसरी बॅचसुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला एक एक जलेबी 2-2, 2-2, 2-3, 2-3 करून ॲड करायचं आहे. एका वेळेला भरपूर ॲड करायचं नाही आहे, 2-4 करून मी ॲड केली आहे. आणि पूर्ण जलेबी इथं मी बनवून घेतलेली आहे. तर तुम्हाला समजलंच असेल जलेबी कशी बनवायची, कशी ॲड करायची. तर जलेबी तर बनवून तयार झालेली आहे. लगेच आपण पाकामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर पाक ना थोडंसं थंड झालेलं होतं, तर त्याला मी गॅसवर परत ठेवलं, 2-3 मिनटासाठी गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे कोमट करून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये ना पूर्ण जलेबी ॲड करून घ्यायची आहे. तर जलेबीसुद्धा आपल्या पाकानुसार ॲड करा. पाक कमी आहे तर 2-4 करून जलेबी ॲड करा. 2-3 मिनटापर्यंत पाकामध्ये असंच ठेवा आणि त्यानंतर याला काढून घ्यायचं आहे. पटकन टाका, पटकन काढा नाही, 2-3 मिनटापर्यंत ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला काढायचं आहे, म्हणजे जलेबीमध्ये खूप छान इथे पाक जाईल आणि जलेबी खायलासुद्धा तेवढे छान लागतील. कुरकुरे तर राहणारच आहे, पण त्यामध्ये भरपूर सारा पाकसुद्धा भरून, म्हणजे ते जसं पाकात भरलेल्या जलेब्या असतात ना त्या खूप टेस्टी असतात, कारण वरून क्रंची आणि मधून असं पाक असतो, ते खायला खूप छान लागतात. तर तशा इथे बनवून तयार होतात. त्यासाठी ते मी 2-3 मिनटापर्यंत त्याला ठेवला आहे पाकामध्ये. आणि बघा 2-3 मिनटापर्यंत आता काढून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही, फक्त 2-3 मिनटापर्यंत ठेवायचं आहे, त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटापर्यंत मी ठेवला आहे, त्यानंतर आता काढून घेते. आता ही फर्स्ट बॅच काढून झाली आहे. आता लगेच आपण त्यामध्ये दुसरी ॲड करूया, म्हणजे असे करून आपल्याला सगळ्या जलेब्या पटपट पाकमध्ये ॲड करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. म्हणजे पाक गरम असताना सगळ्या जलेब्या ॲड करायचं आहे. एकदम थंड झाला की व्यवस्थित पाक पेत नाही जलेबी, म्हणून कोमट पाकामध्येच आपल्याला पूर्ण जलेब्या ॲड करून घ्यायच्या आहे. तर बघा मी दुसरी बॅचसुद्धा ॲड करून घेतलेली आहे. कमीच ॲड केलेलं आहे, 2-4 करूनच ॲड करत आहे, म्हणजे पाक व्यवस्थित जलेबीच्या आतमध्ये जाईल आणि खूप छान अशा जलेब्या इथे तयार होईल. तर बघा 2-3 मिनटानंतर परत मी यामधून काढून घेते. तर अशाच आपल्याला पूर्ण जलेबीला असंच करायचं आहे. जर पाक एकदम थंड झाला असेल तर थोडंसं गॅसवर ठेवा, कोमट करा आणि त्यानंतर परत त्यामध्ये जलेबी ॲड करा. तर पूर्ण जलेबीमध्ये पाक जाईल आणि खूप छान रस भरलेल्या जलेबी इथे तयार होईल. तर एक एक करून मी सगळ्या जलेब्या इथे तयार करून घेतलेला आहे. परफेक्ट जलेबी बनून तयार झाली होती, अजिबात बिघडलेली नाही आहे. तुम्ही परफेक्ट मेजरमेंटसोबत ही जलेबी ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. आणि तुम्हाला हा जर उपवासाला खायचा असेल ना तर तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, किती छान जलेबी इथे बनवून तयार झाली आहे. एकदम कुरकुरी आणि क्रंची अशी जलेबी इथे बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्यात जर अशा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.